तर परवाला तहसील कार्यालयातून एक टिप्पर चोरीला गेलं होतं जे अयोध्ये वाळू वाहतूक करणार होतं. काय आपण कारवाई केली? यामध्ये दिनांक 19/5/2025 रोजी दुपारी 12-12:30च्या सुमारास राठी चौकातून महसूलच्या लोकांनी, तलाठी आणि मंडळाधिकारी यांनी एक अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडलं होतं आणि ते कायदेशीर कारवाई करण्याकरिता हदगाव तहसील ऑफिस येथे लावलं होतं आणि त्यांची त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू होती. दरम्यान यातील टिप्परचा चालक आणि मालक यांनी ते रात्री चोरून नेलं. कोणाची परवानगी न घेता तहसील कार्यालयाच्या एक प्रशासकीय ऑफिसच्या आवारातून ते चोरी करून नेलं. याच्याबाबत मंडळाधिकारी विजय मनोहर महाजन वय 43 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हदगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रायबोळे हे करत आहेत. हा गुन्हा जरी चोरी या सदराखाली येत असला तरी प्रशासकीय कार्यालयातून केलेली चोरी म्हणून एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानून या गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण सर्वप्रथम टिप्परचा चालक नरहरी गोविंदराव कदम राहणार संगतीर्थ तालुका मुदखेड जिल्हा नांदेड याला अटक केली. त्याच्या ताब्यातून आपण टिप्पर जप्त केले. तसंच या टिप्परचा मालक आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपल्याला जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे आपण त्यांना मदत करणारे इसाक नासर खान पठाण आणि कैलास भानुदास कदम संगतीर्थ यांना सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. अजून गुन्ह्यात काही आरोपी आहेत का याच्याबाबत आपण यांची पोलीस कस्टडीची रिमांड मागितली. मान्य न्यायालयात काल आरोपींना हजर केलं होतं. आरोपींनी मान्य न्यायालयाने आरोपीला 2 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. या पोलीस कोठडीच्या मुदतीमध्ये आपण त्यांच्याकडे आणखी कोणी त्यांना हस्ते परहस्ते काही मदत केलेली आहे का याच्याबाबत तपास करणार आहोत. तसेच हे वाळूचं जे टिप्पर होतं ते त्यांनी कुठं खाली केलं याच्याबाबत पण तपास करायचा आहे. तसंच याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये जी काही कार वापरलेली आहे गुन्हा करण्यासाठी ती कारही आपल्याला जप्त करायची आहे. त्या अनुषंगाने आपण गुन्ह्याचा तपास करत आहोत. पुढे तपास PSI रायबोळे साहेब करत आहेत गुन्ह्याचा.